आज प्रिशा ना कॉलेजवरनं दमून आली आणि तशीच सोफ्यावरती झोपून गेली. तेवढ्या वेळात म्हटलं तिची आवडती अळूवडी बनवून घेऊया. छान संध्याकाळची देवपूजा केली, तुळशीकडे दिवा लावला आणि म्हटलं लागूया कामाला आता. तर असं संध्याकाळी खरं दिवाबत्तीच्या वेळेला झोपू नये, पण आज ती भरपूर लवकर उठली होती अभ्यासासाठी. त्याच्यानंतर परत कॉलेज आणि खूप थकून आली होती. म्हटलं झोपू दे, कधीतरी चालतं. आपण मनात काही वाईट विचार करायचे नाहीत, हो ना. तर मग कोरा चहा पीत पीत ना अळूची देठं काढून घेतली आणि जी बारीक देठं असतात ना ती लाटण्याने मोडून घ्यायची. आणि पानं अगोदरच मी धुवून ठेवली होती. आणि त्याच्यानंतर चिंच आणि गुळाचं पण मी भिजत ठेवलं होतं, ते छान गाळून घेतलं. त्याच्यानंतर ओली मिरची, लसूण, जिरं आणि ओवा हे खलबत्त्यामध्ये छान त्याचा खरडा करून घेतला. आता सारणासाठी ना 1.5 वाटी बेसन, त्याच्यानंतर 4 चमचे तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, घरगुती मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ हे सर्व ना चिंचगुळाच्या पाण्यात मी कालवून छान मिश्रण रेडी केलं आणि ते पानांना लावून घेतलं. मग अळूवडीचा रोल ना 15 मिनिटं वाफवून घेतला आणि अळूवडी तळून घेतली. तिला खूप आवडली. तुम्ही पण नक्की ट्राय करा.